कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण शिक्षक मतदारसंघाचे बाळाराम पाटील यांच्या प्रचार सभेचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला। 3 फेब्रुवारी 2017 रोजी होणाऱ्या कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण शिक्षक मतदारसंघाचे पुरोगामी शिक्षक आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला असून त्यांच्या प्रचार सभेचा शुभारंभ बुधवारी बेलापूर येथील पीपल्स एज्युकेशन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये करण्यात आला। यावेळी बाळाराम पाटील यांनी या निवडणुकीमध्ये विजय मिळाल्यानंतर सर्व क्षेत्रातील महत्त्वाचे असणारे शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात आवश्यक असणारे बदल घडवून आणणार असल्याचे सांगितले। 11,500 शिक्षक सरप्लस झाले। हजाराच्या वर मुख्याध्यापकांच्या पद रद्द झाली। पर्यवेक्षकांच्या जागा गस्तीच्या झाल्या। चालू वर्षाची आपली संच मान्यता मिळाली। या वर्षी शिक्षक सरप्लस झालेले आहेत आणि हे चक्र, हे दुष्ट चक्र इतक्यावर थांबणार नाहीये आणि हे काही आणखी वर्ष चाललं तर हे शिक्षण क्षेत्र लयात जाण्याची निश्चितपणानं खात्री आहे। हे आपल्याला होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला जागरूकपणानं या ठिकाणी कुठल्याही थराला जाऊन हे रोखण्याची गरज आहे। सनदशीर मार्गानं, वैधानिक मार्गानं, न्यायालयीन मार्गानं, प्रसंगी चळवळीच्या मार्गानं जाऊन सुद्धा हे क्षेत्र उद्याच्या काळासाठी शाश्वत असेल, निर्वेद असेल, सुरक्षित असेल याची खबरदारी घेणं ही आपली गरज आहे। आज अनेक निर्णय शासनाचे असे आहेत की ज्याचा अन्वयार्थच आपल्याला लावता येत नाहीये। डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, आर्किटेक्ट असतील, वकील असतील, प्रोफेसर्स असतील, अगदी पोपटासारखे बोलणारे राजकारणी असतील, विविध उच्च पदावर काम करणारे अधिकारी असतील, टेक्निकल मध्ये ज्याच्यामध्ये देश जगातला सर्वात मोठं मनुष्यबळ, कुशल मनुष्यबळाचं भांडवल पालवतोय असं सरकार दावा करतोय, ते कुशल मनुष्यबळ असेल, हे सारे शेवटी कुठल्या क्षेत्राचे प्रॉडक्ट आहे हा विचार आपण केला तर ते सारे शिक्षणाचे प्रॉडक्ट आहे। पण एवढे सगळे प्रॉडक्ट जर शिक्षणाचं आहेत तर शिक्षण अनुत्पादक क्षेत्र होऊच कसं शकतं हा प्रश्न माझ्यासारख्या उद्याच्या काळात आपल्या समोरच्या या साऱ्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीनं आज आपल्या समोर अडचणी ठेवल्या, प्रश्न सुटणार आहेत का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे। हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन 5,80,000 विद्यार्थी, 17,000 स्टाफ असा आशिया खंडातला सगळ्यात मोठा कार्यभार असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील साहेब आणि डॉक्टर अभय कुमार साळुंखेच्या नेतृत्वाखाली शिक्षण क्षेत्र अनुदानित असो, विना अनुदानित असो, सेल्फ फायनान्स असो, वोकेशनल असो की प्रोफेशनल असो, शिक्षण क्षेत्राला समन्वयी भूमिका भविष्याच्या काळामध्ये मिळावी, समन्वयी धोरण मिळावं आणि शिक्षण क्षेत्रासमोर मग प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर असतील, पालकांच्या समोर असतील, नॉन टीचिंग स्टाफच्या समोर असतील, टीचर्सच्या समोर असतील, सोसायटी मॅनेजमेंटच्या समोर असतील, या साऱ्या शिक्षणाच्या 5 पिलर्सच्या समोरचे प्रश्न आणि शिक्षणासमोरचे प्रश्न सोडवून उद्याच्या काळामध्ये शिक्षण क्षेत्र निर्दोष, निर्भेद, शाश्वत असावं या उद्देशानं अनिल पाटील, अभय कुमार साळुंखे आणि शिक्षण क्षेत्रासाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या मंडळींच्या माध्यमातून एक अतिशय चांगलं धोरण आपण तयार करतोय आणि त्या धोरणाला महाराष्ट्र विधिमंडळाचं हे व्यासपीठ आहे विधान परिषदेचं, त्या माध्यमातून मान्यता मिळवून शासनाला त्यावर अंमल करण्यासाठी भाग पाडण्याच्या दृष्टीने या निवडणुकीच्या माध्यमातून आपण व्यूहरचना करतोय। या व्यूहरचनेमध्ये कोकणची जबाबदारी म्हणा, संधी म्हणा मला मिळालेली आहे। आपण आपल्या प्रथम पसंतीच्या मताद्वारे आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या। आपल्याला त्या ठिकाणी 6 वर्षाच्या काळामध्ये तक्रार करण्याची संधी मिळणार नाही असं काम नक्की उभं करेल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।
यावेळी बाळाराम पाटील यांच्यासह खासदार संजीव नाईक, जयाजी नाथ, अशोक गुरखे, श्री पाटील, रवी जोशी, प्रमोद भगत, श्री राऊत, श्री बाविस्कर, श्री वाघमारे तसेच मुख्याध्यापक श्री चौधरी उपस्थित होते. यावेळी संजीव नाईक यांनी बाळाराम पाटील यांना या निवडणुकीमध्ये बहुमताने विजयी करण्यास सांगितले. शिक्षक म्हटल्यानंतर शिक्षकांना पोट आहे, शिक्षकांना घर आहे, त्यांनाही अडचणी आहेत, त्यांनाही प्रश्न आहेत आणि त्या संदर्भामध्ये आपला आवाज उठवला पाहिजे. आणि मी तुम्हाला एकदम प्रामाणिकपणे सांगतो, मला माहीत नाही किती लोक आपल्या बाळाराम पाटील साहेबांना ओळखतात, परंतु संपूर्ण समाधानी माणूस आहे. त्या माणसांच्याकडे खरं म्हणजे खूप उंचीची व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या मागे खूप मोठा इतिहास आहे, परंतु जमिनीला पाय लावलेला माणूस. कधीही नम्रता, म्हणजे इतकं सर्व असताना सुद्धा विनम्रता, दुसऱ्याबद्दल आदरयुक्त भाव, मी कोणतरी आहे याच्यापेक्षा प्रत्येकाच्या म्हणजे त्यांची मैत्री ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुठलाही समाजाच्या माणसाबद्दल म्हणजे तिथे धर्म नाही, जात नाही, भाषा नाही, प्रांत नाही, कधीही या गोष्टी त्यांना शिवत नाही. त्यांच्याबद्दलचा आदरभाव आदरणीय पवारसाहेबांनी इतक्या सुंदर त्यांच्या स्वरूपामध्ये केलेला आहे. म्हणजे आज आदरणीय पवारसाहेब हे पूर्ण देशमान्यता असलेलं नेतृत्व, आज त्यांना कल्पना आहे की ही व्यक्ती काय आणि ह्या व्यक्तीचं आज स्वार्थ काय नाही आहे. आज या ठिकाणी इथपर्यंत ते ज्या विविध समाज कार्य करत आले, आज त्यांना तशी गरज नाही, परंतु तुमच्यासारख्या शिक्षकांना चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. आणि मला वाटतं की चांगलं काम त्या सभागृहामध्ये जर आज कोण करू शकत असेल तर फक्त माझं म्हणणं आहे की आजपर्यंत शिक्षकांनी अनेक चांगले विचार करून अनेक लोकांना संधी दिली. माझं म्हणणं एक संधी देऊन तर बघा. आतापर्यंत संधी दिलं तर त्याचं चांगलं नेतृत्व असेल तर सोनं होते. हे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की सर्व गुण संपन्न आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मन भरलेला माणूस आहे. मला हे पाहिजे ते पाहिजे हे सर्वांच्या वरती आहे. आणि म्हणून ज्याचं मन भरलेला माणूस असतो ना, तो व्यवस्थितरित्या सेवा करू शकतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि म्हणून मला वाटतं की संधी आपल्यासारख्या उच्च शिक्षित, चांगलं वाईट समजणाऱ्या लोकांनी जर दिली तर मला वाटतं एक नवीन इतिहास या कोकण शिक्षक मतदारसंघात तुम्हाला बघा.